15 ऑगस्टला केलेल्या घोषणेची अंमलबजावणी आज देशभरात सुरू होते. त्याबद्दल मी आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वसामान्य लोकांना जनतेला दिलासा देण्याचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय, फक्त घोषणा नाही प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली, याचं सर्व देशभरातून स्वागत होतं. खरगे यांनी टीका केली आहे की आत्तापर्यंत इतके वर्ष लुटलं आणि आता काहीसा परतावा देऊन ते हे करतायत, कसं वळवून करतायत. असं आहे की GST काउन्सिलमध्ये सगळे निर्णय सर्वसंमतीने घेतले जातात. त्यामध्ये काँग्रेसकडे राज्याचे मुख्यमंत्री असतात. म्हणजे त्यांनी काही ह्या लुटीला समर्थन दिलं होतं का? मला वाटतं खरगे साहेबांच्या सारख्या एक ज्येष्ठ नेत्याच्या तोंडी भाषा शोभत नाही. इतका व्यक्तिद्वेष असणं देशाच्या लोकसभेच्या का एक एवढ्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाच्या मला वाटतं तोंडी हे अजिबातच योग्य नाही आहे. कारण म्हणजे खरगे साहेबांनी त्यांनी केलेले वक्तव्य हे तमाम देशवासियांचा अवमान करणारं आहे. त्यांनी आता देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. राज आणि उद्धव एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेस देखील सोबळ उघडण्याचा नारा देत आहे. बिघडी होती महानगरपालिकेची. मुळातच ही महाविकास आघाडी जी आहे ही पहिल्या दिवसापासून बिघाडी होती, तयार झाल्यापासून. हे मी अनेक वेळा बोललो आहे. त्याचा आता हे दृष्टीने वाटचाल सुरू आहे. तर वाघमारेंची गाडी जाळण्यात आली आहे अज्ञात लोकांनी. एकीकडे ओबीसी आंदोलनात ते नेतृत्व करताय, ओबीसी आंदोलन करताय. मात्र आता असं वितुष्ट योग्य वाटतं का तुम्हाला की अशा प्रकारे जाळपोळ करणं? नाही, असे कोणत्याही अशा पद्धतीचं जे आंदोलन आहे जिथं अशा मोडतोड करणं, हल्ला करणं, याचं तर कोणी समर्थन करणार नाही. अशा पद्धतीने आता तर मग कोण त्याच्यामागे लोक आहेत याचा तो शोध तपास यंत्रणा करेलच. परंतु या दोन्ही घटनेचा निश्चितपणे मी निषेध करतो. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन कोणतेही प्रश्न सुटणार नाही याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. आणि जे कोणाचे हल्लेखोर असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लक्ष्मण हाकेंनी अगोदर धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण मागितलं होतं. आता ते म्हणतायत की धोबी आणि नाभी समाज जो आहे त्यांना SCचं आरक्षण द्या. कुठेतरी समाजामध्ये यामुळे तेढ निर्माण होते. मला हे आंदोलन करते किंवा हे जे काही सो कॉल्ड स्वयंघोषित जे नेते आपल्या राज्यात एवढे तयार झालेले आहेत त्यातून समाजामध्ये एकोपा राखण्यापेक्षा वितुष्ट निर्माण करण्याचाच काही लोकांनी ठेका घेतलेला आहे. याचं अतिशय दुःख आहे मला. पुरोगामी महाराष्ट्राला मान्यच नाही आहे. आपल्या पद्धतीने लोक शांतपणे आंदोलन करत आहेत, त्यातून आपल्या मागण्या पुढे नेत आहेत. सरकार त्या पातळीवर कधी केव्हा सरकार विचार करत आहे. न्यायालयाची लढाई सुरू आहेत. पण अशावेळी दुर्दैवानं समाजाच्या ठेकेदार नावाखाली काही लोकांनी आपलं स्वतःचं दुकान मांडलेलं आहे. त्यातून महाराष्ट्राच्या जो सोशल फॅब्रिक आहे त्याला मात्र दुर्दैवाने तडा जातो आहे. हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र न मिळालं नसल्यानंतर आंदोलक आक्रमक होतील असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. नाही, असं काही होणार नाही आहे. म्हणजे त्यांना मी विनंती करणार आहे जरांगे पाटलांना की आता ही प्रक्रियेला थोडा वेळ लागतो आहे. कारण इतक्या वर्षाचं सज्जित आहे. त्यामध्ये आता ज्या गाव पातळीवर समित्या केलेल्या आहेत त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे. हे थोडा कालावधी जाणार आहे. पण मात्र 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी काही लोकांना मात्र प्रमाणपत्र दिलेले आहेत. आता हे सगळ्या वंशवाळी त्याच्यातून वंशवाळी काढणं, त्याचे पुरावे गोळा करणं आणि ती जी त्रिसदस्यीय समिती आपण यासाठी गाव पातळीवर नेमलेली आहे की प्रत्येक सामान्य नागरिकाला थेट तालुक्यात जाता येणार नाही आहे की नायब तहसीलदारांना भेटायला. म्हणून त्याला गावातच त्याची सगळी दाखल्याची पडताळणी करण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे. जिल्ह्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे. काय अपडेट या संदर्भात? मी आताच मी काही वेळापूर्वी म्हणजे मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. खरं म्हणजे अहिल्यानगरला पुन्हा एकदा पाथर्डी, शेवगावला पुन्हा एकदा मोठं पुराचं थैमान घातलेलं आहे. कर्जत जामखेडलाही मोठं पुराचं संकट आहे. आता आपण कर्जत जामखेडमध्ये थोडीशी आता परिस्थिती सुधारली. पण NDRFची टीम पोहोचल्यात पाथर्डीला, शेवगावला. इथं एक आर्मीचं हेलिकॉप्टर उभं आहे जे काही गावात लोक अडकले त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी. परंतु दुर्दैवानं खरं हवामानामुळे चॉपरला हेलिकॉप्टर जाता येत नाही तिथे. मात्र प्रशासनाने अतिशय बारकाईने लक्ष ठेवलेलं आहे
प्रत्येक जीव आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो कुठल्या परिस्थितीत कुठे जीवितहानी होणार नाही याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. आज तुम्ही नुकसानग्रस्त भागाची पाहणी देवीला करताय. काय दिलासा मोठ्या शेतकऱ्यांना? देवीला जाणाऱ्या भाविकांना काय आवाहन करेन, कारण अतिवृष्टीमुळे वाहतूक देखील खोळंबलेली आहे. ते दोन गोष्टी आहेत. आता शिर्डी मतदारसंघात कोलार, लोणी, पाथरे, हनुमतगाव काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे काही नुकसान झालं आहे, त्याची मी पाहणी करणार आहे. आणि बाहूरच्या देवींना किंवा आपल्या मोठ्याला जो जाताना पाथर्डी तालुका विशेष करून खरं म्हणजे या सगळ्या जे ज्योती घेऊन येणारे आमचे जे कार्यकर्ते आहेत आपले, त्यांना माझी विनंती राहणार आहे की थोडं सतर्क राहिलं पाहिजे. कारण पाऊस काही एकतर अतिशय अचानक येतो आहे. त्या भागामध्ये जी डोंगर स्थिती आहे त्यातून ताबडतोब ओढ्यानं पूर येत आहेत. आणि मागच्या काही 2-3 पुराच्या घटना हे त्यामुळेच घडल्या आहेत. त्यामुळे सगळ्या भाविकांनी सुद्धा मला वाटतं आपलं ह्या सगळ्या पवित्र नवरात्राची सुरुवात होते, अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.